नमस्तुभ्यं श्री शिवाय 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 नमस्तुभ्यं नलिकवरदार विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री संत सीताराम बाबा की जय। श्री महारुद्र भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 ओम नमः पार्वतीपते अकाल कोटी ब्रह्मांड नायक विश्वापक विश्वजनीय पावन पवित्र श्री दरबार गोपालपूर सहजपूर या क्षेत्रामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण शिवमहापुराण कथा ज्ञानेक निरूपी 16 पवित्र आपल्या या दरबारामध्ये चालू आहे। आपल्या सप्त्याचं हे 62वं वर्ष या ठिकाणी आपण सर्वजणांनी पदार्पण केलेलं आहे। पूर्वजांनी रोपलेलं हे रोपटा आहे। इवलेसे रूप लाविले द्वारे त्याचा विलो गेला गगनावरी। मोगरा फुलला फुले विचिताची बरो कली अशी आला। अत्यंत सुंदर हा सप्ताह आपल्या गावामध्ये चालू आहे। काय काय माणसाची ओढ असते गावाला कधी जावं, काय काय माणसाची ओढ असते फिरायला कधी जावं, काय काय लोकांची ओढ असते आळंदीला कधी जावं, काय काय माणसाची ओढ असते पंढरपूरला कधी जावं, काय काय लोकांची ओढ असते वृंदावनाला कधी जावं, पण आमची एकच ओढ गोपाळपूरला कधी जावं। आणि प्रेमाचे तुम्ही माणसं आहात, खूप प्रेम करता। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कथेला जातो, पण गोपाळपुरांची आठवण ही माझ्या हृदयामध्ये कायमची आहे। खूप प्रेम करता। गेल्या वर्षी सुद्धा कथा करण्याचा योग मला प्राप्त झाला, त्याही अगोदर कथा करण्याचा योग मला प्राप्त झाला। हे माझं कितवं वर्ष आहे यंदा? या वर्षी 5वं वर्ष। ज्या गोपाळपुरामध्ये एकदा महाराज आल्याच्या नंतर परत तो कधी कथेला येत नाही, परंतु पहिला आमचा रेकॉर्ड ब्रेक आहे। 5 वर्षापूर्वी म्हणजे 4 वर्षापूर्वी तुम्ही मला बोलवत आहात आणि याही वर्षी मला पाचारण केलं। ही आमची साधना नसून ही गुरुवारी आमच्या भाऊंची कृपा आहे, स्वामीजींची कृपा आहे, ज्ञानोबरायांची कृपा आहे। स्वामीजींच्या कृपेनं, ज्ञानोबरायांच्या कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं येण्याचा योग मला प्राप्त होतो आणि गोड हा सप्ताह पाहण्याचा योग मला प्राप्त होतो। एकदा भगवान भोलेबाबांच्या चरणावरती माझा साष्टांग दंडवत आहे, इकडे महारुद्र भगवंताच्याही चरणावरती साष्टांग दंडवत आहे। पुढे माझे विठ्ठल रुक्मिणी माता पिता याही दोन्ही माता पित्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत आहे। तुम्ही बसलेले सर्व मातृवर्ग, पितृवर्ग, भगिनी वर्ग, भ्राता वर्ग, तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहात। सर्व महाराज मंडळीला एकदा साष्टांग दंडवत करून मी कथेमध्ये प्रारंभ करणार आहे।
आज भाजी तयार करायची, पण त्या भाजीला तेल नाही, मीठ नाही, काहीच नाही, फक्त भाजी तयार करायची आहे. नाही कळालं? काय कळालं सांगा बरं? काय कळालं? कळालं, पण आम्हाला सांगू वाटायला मला. भाजी चालू आहे, पण काळजी करू नका. तळलेलं वांग जरी मीठ नसेल, तळलेलं वांग जरी मिरची नसेल, तळलेलं वांग जरी कसं नसेल, हे वांग ज्ञानोबरायांच्या सानिध्यातून आलेलं हे वांगही तुम्हाला अत्यंत गोड वाटेल. जरी या ठिकाणी तबला नसेल, मृदंगाला आमचे हाके महाराज आहेतच, इकडे पूजनीय आमचे शास्त्रीजी आहेतच, आमचे मेवणे सुद्धा गायन करण्यासाठी आहेतच, खाली बसलेले आमचे साईनाथ महाराज आहेत, दिनकर महाराज आहेत, आदेश महाराज आहेत, पलीकडे महाराज आहेत, राहुल दाजी आहेत, आमचा माऊली आहे, इकडे आमचे भास्कर दादा आहेत, खाली बसलेले आमचे युवराज महाराज आहेत, संशिष्टी अत्यंत गोड आहे, साईनाथ महाराज इकडे, आदरणीय आमचे सोहम महाराज आहेत, पलीकडे अविश महाराज, पलीकडे मी बाहेर आहे ऐकू, श्रीकांत महाराज आहेत, पाठीमागे बरेचसे पुरुष मंडळी आहेत, सगळ्या माझ्या आई ताई तुम्ही मंडळी आहात. गोड कथा, अत्यंत मधुर कथा, ही कथा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. शिवमहापुराण कथा जीवनाची व्यथा दूर करणारी ही कथा आहे. सगळ्या लोकांनी ही कथा ऐकली पाहिजे. लहान असेल, मोठा असेल, वृद्ध असेल, बालक असेल, श्रीमंत असेल अथवा गरीब असेल, कसा जरी व्यक्ती असेल तर त्यानं कथा ऐकली पाहिजे. गड्या, शिवमहापुराण कथा ही नुसती कथा नसून ही आपल्याला एक फळ देणारी ही कथा आहे. जसं एखाद्या ठिकाणी आपण जर काम केलं तर त्याचा मोबदला पगारीमध्ये मिळत असतो, तसं ही शिवमहापुराण कथा कोण्याच व्यक्तीला अरिक्त हातानं घरी कधी पाठवत नाही. बघा, काही ना काही तरी फलाची अपेक्षा असते. संसारिक लोकांना जशी फलाची अपेक्षा असते, त्या व्यक्तीनं फक्त आशा धरून जायचं असेल तर माझ्या शंकराकडे जा, भोले बाबाकडे जा. भगवान शिवजी त्या प्रत्येक व्यक्तींची आशा पूर्ण करणारा एकमेव 2 असे ग्रंथ आहे. त्या ग्रंथाचं नाव भागवत आणि दुसऱ्या ग्रंथाचं नाव शिवमहापुराण कथा. या दोनही असणारे ग्रंथ आपल्याला इच्छा पूर्ण करून देणारे ग्रंथ आहे. एखाद्या कल्पवृक्षाखाली जी कल्पना कराल ते प्राप्त होतं, तसे शिवमहापुराण कथा प्रत्येक इच्छा प्राप्त करून देणारी ही कथा आहे. पामरांचे दुःख व्यक्त पूर्ण करणारी ही कथा आहे. योग्यांना योग साधना करून, तप्यांना तप साधना करून ज्या वैकुंठ धामाची प्राप्ती करून देत नाही, त्या वैकुंठ धामाची प्राप्ती करून देणारी ही कथा आहे. कैलास धाम प्राप्त करून देणारी ही पवित्र कथा आहे. या कथेचं ज्ञान आपल्याला या ठिकाणी श्रवण करायचं आहे. बसलेल्या लोकांना प्रश्न असा पडला असेल की उद्धव महाराज, बाबा आपली कथा रोज कथेचा नियम आहे 1 ते 5 या वेळेमध्ये कथा असते रोज, पण आज कथा चालू करायला जवळपास 3:15 वाजले. बघा, असं का झालं? त्याचं कारण पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी एकच काम असतं, एकदा पंगत बसली तर काय वाढावं लागतं? सगळ्यात अगोदर काय वाढावं लागतं? काय वाढावं लागतं? झोपले का तुम्ही? काय वाढावं लागतं? मीठ, पत्रवाळी, पात्र वाढावं लागतं. पात्र वाढल्याशिवाय पदार्थ येतच नाही. पहिल्या दिवशी आपल्याला पात्र वाढावं लागतं. पात्र म्हणजे पहिल्या दिवसाची कथा. अत्यंत गोड कथा आहे दादांनो, ऐका. या कथेची प्रस्तावना आपल्याला या ठिकाणी श्रवण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कथेमध्ये प्रवेश करत असताना महाराज अत्यंत गोड सांगतायत, जे शिवनाम तुम्ही धारण करत आहात, शिव महापुराण कथा श्रवण करत आहात, ती अत्यंत मधुर आहे, सत्य, चिद आहे आणि आनंद आहे. सत स्वरूपाची एकमेव कथा म्हणजे शिव महापुराण कथा. वा, आनंद स्वरूपाची एकमेव कथा म्हणजे शिव महापुराण कथा. चिद स्वरूपाचं, ज्ञान स्वरूपाचा मार्ग देणारा एकमेव मार्ग म्हणजे शिव महापुराण कथा. महाराज, ती पवित्र शिव महापुराण कथा आम्ही श्रवण करत आहोत, परंतु ही कथा श्रवण करत असताना आमचा प्रश्न आहे तुमच्याकडे. काय प्रश्न आहे? बोला. प्रश्न एवढाच आहे महाराज, जी शिव महापुराण कथा तुम्ही आम्हाला सांगत आहात, आम्ही वारकरी वैष्णवाचे निष्ठावंत वारकरी पंढरपूरचे, आम्ही सेवा करावी का त्या भोले बाबाची? महाराज म्हणले हो, का करू नये? ज्या भगवान शंकराची सेवा, ज्या पांडुरंगाची तुम्ही सेवा करता, त्या पांडुरंगाचा पहिला लाडका भक्त जर कोण असेल, पहिला वारकरी जर कोण असेल, तर तो माझा पांडुरंग परमात्म्याचा लाडका भक्त म्हणजे भगवान शंकर.
आरंभाधिक नाचती उभ्या जोडून हात रंभाधिक नाचते उभ्या जोडोनी हात तिरुसुळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत रंभाधिक नाचते उभ्या जोडोनी हात. काय गोड आहे महाराज. पंढरपूरचा पहिला वारकरी जर कोण झाला असेल तर कैलासाचा भगवान शंकर पहिली वारकरी. म्हणून तर म्हणतात रंभाधिक नाचते उभ्या. आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्ही एकदा म्हणा रंभाधिक नाचते उभ्या जोडूनी हात. ऐका अभंग पाठ नसला ना टेन्शन घ्यायचं नाही, बिलकुल ताण घ्यायचा नाही. टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं नाही. जर आलं ना काय म्हणायचं ला 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 ला. कोणाला काय कळतं महाराज, शेजाऱ्याला पण पत्ता लागत नाही. फक्त म्हणायचा रंभाधिक नाचते उभ्या. दाजी आजपासून गायक बोलू नका तर त्याला गायकाची गरजच नाही. किती गोड गायन करतात माझ्या सगळ्या आई मंडळ ताई मंडळ. वा जोडोनी हात तिरुसुळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. वा 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 वा. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत धन्यवाद माऊल्यांनो धन्यवाद. वा वा. इतका गोड गोड इकडे पाहत असताना पहिला असणारा वारकरी जर कोण असेल तर तो माझा भगवान शंकर आहे. पहिला वारकरी जर भगवान शंकर असेल तर आपण भोले बाबाची सेवा का करू नये. आपण सुद्धा भोले बाबाची सेवा केली पाहिजे, शिवजींची साधना केली. पण महाराज जी पवित्र कथा तुम्ही सांगत आहात ही कथा कोणी कोणाला सांगितली हो ते तरी सांगा. महाराज म्हणतात ऐका. शौनकांचा आणि सुतांचा संवाद चालू आहे. शौनकांनी प्रश्न केला की बाबा जी शिवमहापुराण कथा तुम्ही आम्हाला मांडत आहात सांगत आहात आमचा प्रश्न तुमच्याकडे म्हणे काय आहे. पहिला प्रश्न असा आहे म्हणे काय महाराज बोला. आमचा पहिला प्रश्न असा आहे बाबा भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निरासश्च क्रियते कथम. बाबा जी शिवमहापुराण कथा तुम्ही आम्हाला सांगत आहात त्या कथेचं ज्ञान आमच्याकडे नाहीये. जी कथा आम्हाला ऐकायची आहे त्या कथेचं बिलकुल ज्ञान नाहीये आमच्याकडे. ती कथा आम्हाला कशी गोड वाटेल ती तुम्ही सांगा. कसं असतं बघा ध्यान देऊ नये का गोपाळपूरकर. एखाद्या माणसाकडून जर पुढून काही घ्यायचं असेल तर आधी आपली गरिबी त्याला दाखवावी लागते. बघा समजतं का. तर बघा परत सांगतो. श्रीमंत माणसाकडून जर धनाची अपेक्षा असेल एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडून जर आपल्याला कशा धनाची अपेक्षा करायची असेल तर आपली श्रीमंती त्याला दाखवता कामा नाही. त्याची धनप्राप्ती कधी मिळू शकत नाही. एखाद्या व्यक्तीकडून जर ज्ञान प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपली विद्वत्ता त्याला कधी दाखवायची नाही. कधी दाखवायची नाही. लहानपण घ्यायचंय. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. हे मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा. गोपाळपूरकर एक मार्ग तुम्हाला सांगून जातो गड्या ध्यानात ठेवा. नोंद करा सर्वांनी.
ज्या माणसाला श्रीमंत व्हायचं असेल ना, ज्या माणसाला वैभवशाली व्हायचं असेल ना, तर जग काय निंदा करे याचा विचार कधी करायचा नाही. ज्या माणसाला मोठं व्हायचं असेल ना, तर या जगाची रीत असते, तुम्ही जेवढं जगाचं भलं कराल तेवढं लोक तुम्हाला विरोधात चालत असतात, तेवढं विरोधात चालत असतात. या जगाची रीत आहे दादांनो, ऐका, हा जगाचा मार्ग आहे. जेवढं तुम्ही गावाचा विकास कराल, जेवढं तुम्ही परमार्थाचा विकास कराल, जेवढं तुम्ही अनाथाचा विकास कराल, तेवढे लोक तुमच्या विरोधामध्ये असतात, विरोधात असतात. ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, छत्रपती शिवाजी महाराज, जगाचे कल्याण करणारा एकमेव राजा या विश्वामध्ये होऊन गेला. त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. त्या काळातील लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जर सहकार्य केलं असतं, गोपाळपूरकर ऐका, वाक्य माझे अत्यंत गोड आहे. त्या काळातील म्हणेल दादांनो, ते रक्त आपलंच होतं. याच मंडपातील ते रक्त होतं बघा, आपलंच रक्त होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन जगत असताना त्यांना त्रास देणारे लोक लांबचे नव्हते, ते जवळचे होते. महाराजांचा चुलता महाराजांच्या विरोधामध्ये होता, व्यंकोजीराजे भोसले विरोधात होता. मला एक वाक्य तुम्हाला गोड सांगायचं, गोपाळपूरकरांनो ऐका. या जगामध्ये विश्वामध्ये तुम्ही चांगलं वागत असताना लोक तुम्हाला त्रास देतील, पण ध्यानात ठेवा, त्या काळातील लोकांनी जर माझ्या राजाला सहकार्य केलं असतं ना, या महाराष्ट्राचं काय राजन ऐका, अख्ख्या भारताचं चित्र तुम्हाला बदलल्याशिवाय राहिले नसतं. अख्ख्या भारताचा त्रास देणारे लोक या जगात असतात. भक्तीचा मार्ग जर स्वीकारायचा असेल तर सूत महाराज सांगतात, भक्ती ज्ञान विराग आपतो, अज्ञान ध्वंत विध्वंस. आम्ही अज्ञानी आहोत, पण कथा सांगणारे तुम्ही वक्ते आहात बाबा. सूत महाराजांना विनंती करता शौनकाचार्य, बाबा तुम्ही आम्हाला ज्ञान सांगत आहात, परंतु तुम्ही ज्ञानी आहात, आमच्याकडे ज्ञान प्राप्ती कशी घडेल याचं ज्ञान आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न केला, बाबा ही कथा ऐकायची म्हणून नाही ऐकायची आम्हाला बाबा, आम्हाला या कथेतून संदेश मिळाला पाहिजे. कोणता सांगा? पहिला मुद्दा भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि विवेक या चार गोष्टी मिळाल्या पाहिजे. जसं एखाद्या ठिकाणी आपण काम करत असाल, त्या व्यक्तीची आपल्याला अपेक्षा असते, तसं काय काय व्यक्तीकडून आपल्याला धनाची अपेक्षा असते, तसं मात्र या जगामध्ये विश्वामध्ये अपेक्षाशिवाय जीवन जगू शकत नाही. आम्हाला अपेक्षा आहे, भक्ती ज्ञान विराग आपतो, विवेको वर्धते महान. या जगामध्ये विश्वामध्ये भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे, विवेक पाहिजे. चारही गोष्टींची प्राप्ती आम्हाला या कथेतून कशी मिळेल हेही सांगण्याचा प्रयत्न करा. येह गोरे कुलोत्राय. बाबा ही कथा ऐकण्याच्या अगोदर आमचा प्रश्न असा आहे तुमच्याकडे, या घोर कलियुगामध्ये माणसं आसुरी स्वभावाचे झाले. आसुरी स्वभाव म्हणजे काय सर्वांना ज्ञात आहे. एखाद्यानं जर चांगलं केलं ना, या जगाला पाहत नाही बघा, पाहत नाही. एखाद्याचं जर चांगलं झालं, भलं झालं, तर त्या माणसाला पाहत नाही, त्याच्या डोळ्यामध्ये सळतं. मग ते लोक एखाद्या वैद्याकडे जातात, वैद्यवाचे पाय पकडतात, वैद्यवा काही करा, पण शेजाऱ्याचं छोटं घर होतं, आता त्यानं पत्राचं बांधलं, पत्राचं झालं, आता त्यानं चांगलं घर बांधलं, एका मजल्यावरून ते 2 मजल्यावर गेलं. काही करा बाबा, पण त्याचं घर अजून लहान झालं पाहिजे, असं करा. असं एखादा लिंबू, नारळ, मिरची द्या, त्याच्या घरावर टाकलं की ते पुन्हा खाली आलं पाहिजे. अशा पद्धतीचे लोक या जगात जास्त झालेले आहेत का नाही? आपल्या इकडे नाही. मला 7 दिवस तुमच्या गावात राहायचंय, कसाला विनाकारण घेणं देणं, खिशाला 2 पेन नको बाबा कोणाशिवाय. पण या वृत्तीचे लोक या जगामध्ये जास्त झालेले आहेत. परंतु बाबा या लोकांपासून जर मुक्त व्हायचं असेल तर काय करावं? महाराज म्हणतात त्यांना शिव महापुराण कथा ऐकली पाहिजे. गोड कथा, गोड कथा, त्याच्या व्यथा दूर होते. वा बाबा, या कथेचं ज्ञान प्राप्ती जर तुम्ही सांगत असाल तर आमचा प्रश्न तुमच्याकडे, ही शिव महापुराण कथा तुम्ही मांडत आहात, पण ह्या कथेचं ज्ञान प्राप्ती सांगत असताना कोणीही कथा ऐकली पाहिजे. महाराज म्हणतात भावा भावानं कथा ऐकली पाहिजे, पती पत्नीने कथा ऐकली पाहिजे. बर का मावल्यांनो, आता ऐका बर का, सर्व मावल्यांना विनंती, उद्यापासून कथेला एकट्यानं यायचं नाही. कोण आणायचं सोबत? आपण आपल्या पती पत्नीनं कथा ऐकली पाहिजे. वा, ही कथा कोणी ऐकली पाहिजे? मुला मुलींनी कथा ऐकली पाहिजे. वा, वृद्ध लोकांनी कथा ऐकली पाहिजे, लहान मुलांनी ही कथा ऐकली पाहिजे, सासू सुनांनी सुद्धा ही कथा ऐकली पाहिजे.
ज्याच्या जीवनामध्ये अत्यंत आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे त्यानं ही कथा ऐकली पाहिजे. वा महाराज, पवित्र ही कथा ऐकत असताना जसं भागवत ग्रंथामध्ये 18,000 श्लोक आहेत तसं शिवमहापुराण कथेमध्ये किती श्लोक आहेत? महाराज म्हणतात या शिवमहापुराण कथेमध्ये 24,000 श्लोक आहेत. किती? परत सांगा. 24,000 श्लोकाची संहिता या ठिकाणी आली जाते. वा, आनंद झाला नात्रेकर महाराज. पुढे काय आहे ऐका. सुंदर 24,000 श्लोकामध्ये ज्याला 4 पुरुषार्थ मिळवायचे असेल, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, शिवदेखता, प्रत्यक्ष, नाथ महाराज म्हणतात त्याला धर्माची इकडे अपेक्षा असेल, पुरुषार्थ मिळवायचा असेल, धर्म, अर्थ, काम, मोक्ष मिळवायचा असेल तर त्यानं शिवनाम धारण केलं पाहिजे. म्हणून तर महाराज म्हणतात धर्म, अर्थ, काम, हे कार्य केलं पाहिजे. वा महाराज, ही पवित्र कथा आम्ही सुद्धा ऐकायला तयार आहोत. परंतु या शिवमहापुराण कथेचे काय नियम असतील ते नियम आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करा. गेल्या वर्षी सुद्धा आपण नियम ऐकले होते बरं का. शिवमहापुराण कथेचे नियम आहेत. सर्वांनी हे नियम आजपासून ते उद्यापासून सर्व पालन करायचे आहेत. वा बरं सांगा महाराज, काय नियम आहे? ही कथा कोणी ऐकली पाहिजे? तर ऐका. कथा ऐकण्याच्या अगोदर महाराज म्हणतात ही कथा कोण्याही जातीतील व्यक्ती असेल, कोण्याही धर्मातील असेल, कोण्याही वर्णाचा असेल, कोण्याही संप्रदायाचा असेल तरीही त्यानं कथा ऐकली पाहिजे. वा धन्यवाद. परंतु महाराज, कथा सांगणारा वक्ता कसा असला पाहिजे याचे सुद्धा नियम या शिवमहापुराण कथेमध्ये आलेले आहेत. ऐका बरं. कधी कधी कथा सांगणारे महाराज आपल्या स्वतःचे नियम कधी सांगत नाहीत. सांगतात का? कधी ऐकलं का तुम्ही? कधीच नाही. का? आपलं झाकून ठेवतात आणि जगाचं अहो बोला की आपलं झाकून ठेवतायत बघा. मला विनोद नाही सांगायचा, तुम्हाला सिद्धांत पटवून द्यायचा आहे. वक्त्यानं सुद्धा ग्रंथात आलेल्या आपल्या स्वतःच्या नियमाचं पालन केलं पाहिजे. ध्यान देऊ नये का? बघा गोपाळपूरकर तुमच्यासाठी सांगतोय. वक्त्याचा पहिला नियम असा आहे, वक्ता हा सुचिरभूत असावा. कसा असावा? सुचिरभूत असावा. वक्ता हा सुचिरभूत असावा, दक्ष असावा, शांत असावा. एखादा जर वक्ता कथेमध्ये जर माईक फेकून देत असेल, एखादा वक्ता जर गुणीजनांना बोलत असेल, एखादा वक्ता जर लहान लेकराला विनाकारण कथेत बोलत असेल, एखादा वक्ता जर एखाद्या व्यक्तीचे गुडघे दुखत असेल, तो व्यक्ती निघून जात असेल आणि त्याला बोलत असेल, तर असा व्यक्ती जर शांत नसेल, चिडचिड कथेमध्ये करत असेल, तर त्या वक्त्याची कथा कधी ऐकू नका. कधी ऐकू नका. पहिला नियम वक्त्याला सांगितला बघा. कथेच्या टायमामध्ये एखाद्या व्यक्ती जर उठून जात असेल त्याला बिलकुल बोलू नये महाराज. काही महाराज लोक मात्र सहज बोलून जातात. शिवमहापुराण कथेचा नियम आहे, वक्ता जर सांगणारा, शिवमहापुराण कथा सांगणारा जर महाराज तुम्हाला बोलत असेल विनाकारण, त्रास देत असेल, छोट्या लेकराला त्रास देत असेल, लहान मुलं देवाघरचे फुलं असतात आणि त्या लेकराला बोलत असेल,
गुणीजन साधना करून सरस्वती मातेची कला मिळवून घेतात आणि त्यांना बोलत असेल तर अशा वक्त्याची कथा ऐकू नये महाराज. कथेमध्ये काही काही वक्ते माईक चांगलं नाही फेकून देतात, काहीतरी करतात. असं करू नये महाराज. अशा वक्त्याची कथा ऐकू नये. पुढे ऐका. तो कथा शांत असावा. कथा सांगणाऱ्या वक्त्याच्या अंतःकरणामध्ये ईर्ष्या नसावी. ईर्ष्या म्हणजे काय? धनाची. कधी कधी सांगणाऱ्या वक्त्याला ईर्ष्या असते. महाराज म्हणे काय अमुक गावातून बोलत आहोत. बरं बरं, काय म्हणणं आहे? म्हणे महाराज तुमची तारीख आमच्या गावामध्ये घ्यायची आहे. घ्या. अमुक तारीख आहे. ठीक आहे, पण त्याचं पाकिटाचं कसं आहे? शास्त्र सांगतं वक्त्यानं आपल्या स्वतःचं पाकिट कधी ठरवायचं नसतं. काय ठरवायचं नसतं. ऐका बरं, ध्यान देऊन ऐका गोपाळपूरकर. जो वक्ता आपल्या कथेची फी 1 लाख रुपये 10 लाख रुपये जर सांगत असेल तर त्या वक्त्याची कथा कधी ऐकू नका. त्याला धनाची अपेक्षा असते, देवाची नसते. बघा, नाही कळालं तुम्हाला? परत सांगतो ऐका. ज्या वक्त्याला धनाची अपेक्षा असेल तर तो देवाची प्राप्ती कशी करून देऊ शकतो? गड्या, नाही करून देऊ शकतो. जो वक्ता धनाच्या पाठीमागे पळत असेल तर तो कथेमध्ये शिवशंभू पार्वती मातेचं दर्शन कसं करून देऊ? सांगा बरं. नाही करून देऊ शकत. जो वक्ता आपल्या कथेची 1,00,000-2 लाख रुपये फी जर सांगत असेल, 10 लाख रुपये जर फी सांगत असेल तर त्या कथेची माता म्हणजे त्या महाराजांची आई, अक्षरशः त्या आईची वेश्याला विक्री केल्याचं पाप त्या वक्त्याला लागतं. गड्या, त्या वक्त्याला दोष लागतो. वक्ते आतापर्यंत कधी सांगू शकत नाहीत कथेमध्ये. दादांनो ऐका, आपलं कधी जगाला सांगितलं पाहिजे. दादांनो ऐका, कथा वक्ता जर कथा सांगत असेल आणि आपल्या कथेची दक्षिणा जर 1,00,000-10 लाख रुपये जर सांगत असेल तर त्या कथेचा दोष या ठिकाणी महाराज सांगण्याचा प्रयत्न करतायत. पुढे ऐका. कथा सांगणारा वक्ता साधू वृत्तीचा असावा. कथा सांगणारा वक्ता हा दयाळू असावा आणि कुशल असावा. ठीक आहे. कथा जर ऐकायला तुम्ही जात असाल तर पहिला नियम तुम्हाला सांगितला बरं का. माऊल्यांना सगळ्यांना नियम आहे, सगळ्या महिला मंडळींना उद्यापासून नियम आहे. कथा ऐकायला येत असताना उद्यापासून आपल्या ताटामध्ये रिकामं ताट कधीच आणायचं नाही. ताटात काय आणायचं उद्यापासून? दक्षिणा. काय आणायचं? शिवमहापुराण कथा जर ऐकत असाल बरं का श्रोत्यांनो ऐका, कथा जर ऐकायला जात असाल तर आपल्या कथा शिवमहापुराण कथा ऐकायला जात असाल तर आपल्या ताटामध्ये 2 वस्तू असाव्या, जेणेकरून भगवान शंकराची कृपा आपल्या घरावरती, आपल्या मुलावरती, आपल्या लेकरावरती होत असते. 2 गोष्टी कोणत्या ऐका, 2 वस्तू कोणत्या? एक म्हणजे बिल्वपत्र असावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्रिपुंडी भस्म असावा. विभूत असावा. विभूत. विभूत आणला का? विभूत आणला का? झोपले काय तुम्ही? अहो आणला का? अर्ध्यांनी आणला, अर्ध्याने नाही आणला. महाराज ज्यांनी आणला असेल त्यांनी एक काम करायचं आहे, असा भस्म हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्रिपुंडी भस्म सर्वांनी धारण करायचं आहे. करा बरं, सर्वांनी. स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असेल, वृद्ध असेल, सर्वांनी त्रिपुंडी भस्म करा. पुरुष मंडळी म्हणते ना आम्ही काय भस्म आणला नाही, त्यांना द्या, उष्णा द्या. आता उष्णा द्या. आता इकडेही बरेचसे मंडळी बसलेले, सगळ्यांनी त्रिपुंडी भस्म लावीपर्यंत आम्ही शिवनाम धारण करत आहोत. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. नमः शिवाय. हरि ओम 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 नमः शिवाय. ओ हरि ओम नमः शिवाय. 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 हरि
ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम नमः शिवाय हरि ओम हरि ओम नमः शिवाय 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 हरि ओम पार्वती बने शिव हर हर महादेव याच प्रकारे पाहत असताना आपण जर कथेला जात असाल तर दोन गोष्टी कधी विसरायच्या नाही. आपल्या ताटामध्ये भस्म असावा, आपल्या ताटामध्ये त्रिपुंडी भस्म असताना, विभूत असताना बिल्वपत्र असावं, हे ध्यानात ठेवा. वा पुढे पाहत असताना महाराजा कथेचे पुढे काय नियम आहेत ऐका. अहंकारी भावनेनं ही कथा कधी ऐकायची नाही. काय काय माणसाला अहंकार असतो. अहंकार कशाचा? ज्ञानाचा. काही काही लोकांना अहंकार या गोष्टीचा असतो की आमच्यासारखं सुंदर ज्ञान कोणाकडे नाहीये, अशा अहंकार भावनेनं कथा कधी ऐकायची नाही. ही कथा ऐकत असताना शुद्ध भावनेनं कथा ऐकायची. वा शिवमहापुराण कथा श्रवण करत असताना ध्यान देऊन ऐका. सप्तदिनामध्ये काही नियम सांगितले जातात. ज्या दिवशी ही कथा चालू होणार आहे त्या दिवशी लवकर पहाटे उठलं पाहिजे. पहाटे उठावं बरं का. सगळ्यांना विनंती, सगळ्यांनी उद्यापासून पहाटे 9 वाजता उठायचं. काय चुकलं का? 10 म्हणायचे होते का? नाही. सगळ्यांना विनंती आहे, ज्या दिवशी कथा चालू होणार आहे त्या दिवशी पहाटे उठावं. पहाटे म्हणजे किती वाजता? सूर्य उगवण्याच्या अगोदर आपण उठलं पाहिजे. नाहीतर सूर्याला म्हणावं लागतं बाबा आलोय मी, उठ बाबाजा, अशी म्हणण्याची वेळ येऊ नये. पहाटे लवकर उठावं. वा पुन्हा महाराज पहाटे उठल्याच्या नंतर स्नान करावं. पण ऐका, स्नान करण्याच्या अगोदरचा नियम आहे. तुम्ही जरी श्रवण केला असेल पण परत सांगणं माझं कर्तव्य आहे. नियम असा आहे की आपण मात्र लगेच स्नान करू नये, शौचविधीला जावं. शौचविधीला जावं. दाजी एका ठिकाणी कथा करू लागलो. खेड्यापाड्यामध्ये कथा असतात माझ्या. कथा झाली, आरती झाली. एक 80 वर्षाचे बाबा काठी टेकत आले. महाराज म्हटलं काय सुंदर कथा करतात. म्हटलं वा धन्यवाद बाबा, धन्यवाद. म्हणे महाराज सगळी कथा कळाली. म्हटलं वा 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 धन्यवाद. म्हणे बाबा महाराज सगळी कथा कळाली पण मला शेवटचं कळालं नाही. म्हटलं बोला बाबा. म्हणे महाराज तुम्ही म्हणले कथेचे नियम पाळावे. म्हटलं हो, पण ते मधात नाही कळालं. म्हटलं मधात कोणतं सांगावं? ते शौचविधीला जाणं म्हणजे काय? म्हटलं बाबा धपकं घेऊन जाणं. काही काहींना नाही वेळ लागत बाबा, वेगळी भाषा असते, फरक असतो. त्यामुळे सर्वांना विनंती आहे शौचविधीला जावं. शौचविधीहून आल्याच्या नंतर लगेच स्नान करावं का? नाही. स्वच्छ हात धुवावे. साबणीनं धुतले तर ते स्वच्छ होतात, किंवा मातीनं किंवा शेणानं धुतले तर ते पवित्र होतात. मातीनं धुवावे किंवा राखेनं किंवा शेणानं धुवावे, ते पवित्र होतात. लगेच स्नान करावं का? नाही. ज्या व्यक्तीला मनामध्ये इच्छा असेल, ध्यान देऊन ऐका बरं का. ज्याला कशाचीच अपेक्षा नसेल त्यानं नुसती कथा ऐकली तरी चालतं. पण ज्याला कशाची तरी अपेक्षा असेल, अपेक्षा म्हणजे काय? पुत्र प्राप्तीची, धनप्राप्तीची, इस्टेट प्राप्तीची, नवे नवे विवाहाची अनेक इच्छा असतात मला, वैभवाची, यश प्राप्तीची. जी इच्छा असेल त्या व्यक्तीनं हे नियम पालन केले पाहिजे. गड्या मी सांगतोय ते नियम पालन करा. आता मात्र स्नान करावं. पण स्नान करण्याच्या अगोदर पहिला नियम सांगितला, 12 ठिकाणी शेण धारण करावं. शेणानं स्नान करावं. मला शेणानं म्हणजे काय? बादलीत शेण कालवायचं आणि अंगावर घ्यायचं का? बिलकुल नाही, असं नाही. शेण स्नान म्हणजे काय? गोमूत्र किंवा शेण आपण 12 ठिकाणी जसा गंध लावतो. कुठं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. कळालं? परत सांगतो ऐका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. कळालं? परत सांगतो ऐका. 1
2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. कळालं? परत सांगतो. चलू द्या आपलं 5 वाजेपर्यंत. एक बे दोन्ही बे असं चालू द्या. खरे का नाही? आता परत सांगतो. ध्यानात राहिलं का? बऱ्याच जणांच्या ध्यानात नाही. परत सांगा महाराज. ऐका, शेवटचं सांगतो. सांगू का? सांगू? 500 द्यावे लागते ना, फुकट नाही. विनोदान बोलतो. आता ऐका. 12 ठिकाणी आपण जसा गंध लावतो तसा सेल लावावं. 1 2 3 4 5 6 7 8 झालं का? 9 10 11 आणि 12. हे 12 ठिकाण आहेत. त्या 12 ठिकाणी आपण जसा गंध लावतो तसं सेन धारण करावं. ज्याला धनाची अपेक्षा असेल त्यानं, ज्याला पुत्राची अपेक्षा असेल त्यानं, एवढंच नाही, ज्याला वैभवाची अपेक्षा असेल त्यानं, एवढंच नाही, ज्याला यशाची अपेक्षा असेल त्यानं हे नियम पालन करायचे. ज्याला काहीच नकोय त्या व्यक्तीला फक्त कथा ऐकायची. सप्तदिनामध्ये हे नियम धारण करायचे. वा महाराज, आता झालं स्नान. स्नान झाल्याच्या नंतर माणूस येतो आरशाच्या समोर. आरशाच्या समोर आल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर लागतो डोक्याला तेल लावत असतो. बघा, या सप्तदिनामध्ये 7 दिवसामध्ये डोक्याला तेल लावू नये. जो व्यक्ती आपल्या डोक्याला तेल लावून सप्तदिनाची शिवमहापुराण कथा ऐकतो त्या व्यक्तीला चांडाळ म्हटलं जातं. म्हणून 7 दिवसामध्ये आपल्या डोक्याला तेल लावू नये. आता एकूणमकाच्या डोक्याकडे पाहू नये. सगळेजण एकूणमकाकडे पाहिले. आपण तर नाही लावलं, पण शेजाऱ्यानं लावलं. असं करू नका. उद्यापासून सगळ्यांनी नियम पालन करायचे आहेत. सगळ्या सप्तदिनाचे जे नियम आहेत, आपल्या सप्तदिनामध्ये डोक्याला तेल लावू नये. वा महाराज, पुन्हा काय करावं? ज्याला अपेक्षा असेल त्यानं हे नियम पालन करायचे आहे. वा पुढे ऐका. आता मात्र आपलं स्नान झालेलं आहे. आता आपण शृंगार करत आहोत. शृंगारही झालेला आहे. आता देव दर्शनाला जात आहोत. देवाच्या दर्शनाला जात असताना, देवाच्या पाया पडत असताना सगळ्यात अगोदर मंदिरामध्ये प्रवेश करतो. काही माणसं मंदिरात प्रवेश करतात, दर्शन घेतात आणि प्रदक्षिणा करून वापस येत असताना घंटी वाजवतात. खरं सांगा बरं, मंदिरात जाताना घंटी वाजवावी का दर्शन झाल्याच्या नंतर येताना? जाताना वाजवली पाहिजे. बरोबर आहे तुमचं गड्या. आता सहकार्य तुमचं लाभत आहे. धन्यवाद. सगळ्यांना विनंती आहे. काही माणसाचा स्वभाव असतो, जाताना तर नाहीत वाजवत, पण दर्शन घेऊन येताना मात्र घंटी वाजवतात. शास्त्र सांगतं, जाताना घंटी वाजवल्यास ठीक आहे, पण येताना दर्शन झाल्याच्या नंतर घंटी वाजू नये. पण जो व्यक्ती येताना घंटी वाजवेल त्या व्यक्तीचं आतापर्यंत केलेलं सगळं पुण्य निघून जातं. म्हणून येताना कधी घंटी वाजवायची नाही. बरं ठीक आहे महाराज, देवदर्शन करून घरी आलो. बर, आणि घरी आल्याच्या नंतर आता मात्र आपल्याला काय करायचं आहे? पूजा करायची. घरची पूजा करत असताना, घरचे पूजन करत असताना सर्वांना विनंती आहे, देवाची पूजा तुम्ही करता का नाही? देवाची पूजा, देवपूजा करता का तुम्ही? कोणी नाही करत? करता का? वा धन्यवाद. देवपूजा करत असाल तर देवपूजा करत असताना पहिला मुद्दा असा आहे, देवाच्या स्नानाचं पाणी तुळशीला व्हायचं नाही. जो कोणी व्यक्ती देवाच्या स्नानाचं पाणी तुळशीला वाही त्या व्यक्तीला गोहत्या केल्याचं पाप लागेल. म्हणून देवाच्या स्नानाचं पाणी तुळशीच्या बुडाला कधी व्हायचं नाही. बर, आता झाली देवपूजा. आता महाराज, ज्यांना धनाची अपेक्षा आहे, वैभवाची अपेक्षा आहे, त्या व्यक्तीनं नियम पालन करायचे आहे. काय नियम आहे? घडला तर उपवास धारण करायचा आहे आणि एकच टाइम भोजन करायचं आहे. आणि ज्याला कशाचीच अपेक्षा नसेल ना, त्या व्यक्तीनं मात्र हे नियम पालन नाही केले तरी चालतात. पण या सप्त दिनामध्ये कांदा आणि लसूण वर्ज्य असावा. वर्ज्य म्हणजे खाऊ नये. कांदा लसूण धारण करू नये. नवे या सप्त दिनामध्ये मसुराची डाळ सुद्धा वर्ज्य, खाऊ नये महाराज. सप्त दिनामध्ये असं म्हणतात, या 7 दिवसामध्ये नख काढू नये. या सप्त दिनामध्ये केस कापू नये. या सप्त दिनामध्ये आपल्या घराच्या समोर जर एखादा अतिथी, गोसावी, ब्राह्मण, महात्मे जर घरी आले तर त्यांचं स्वागत करावं. का मी म्हणत ना, तर ऐका. साधू संत येती घरा, साधू संत येती घरा, साधू संत येती घरा, साधू संत येती घरा, संत येती घरा, साधू संत येती घरा, साधू संत येती घरा, साधू संत येती घरा, साधू संत
घरा साधू संत येती घरा होती दिवाळी दसरा होती दिवाळी दसरा साधू संत येती घरा साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा तोची दिवाळी दसरा साधू संत येती घरा साधू संत येती घरा नमः पार्वतीपदे शिव हर हर महादेव. आपल्या घरी सप्तदिनामध्ये एखादा जर अतिथी आला, गोसावी आला, ब्राह्मण आला, महात्मे आला तर बिनमुख पाठवायचं नाही, दर्शन घ्या आणि घडलं जर तर दान धर्म त्याला करायचा आहे. महाराज नात्रेकर महाराज, उद्धव महाराज, आम्हाला असं वाटतं एखादा महात्मा घरी आला की असं लगेच दक्षिणा द्यावी वाटते, पण दक्षिणा घरी नाही. काय करावं एक उपाय सांगतो तुम्हाला मावल्यांनो. आपल्या गावामध्ये आज सप्ताह चालू झालाय. आजपासून उद्यापासून आपल्या घरामध्ये एखादी जर महाराज घरी आलीच, तुम्हाला जर दक्षिणा देण्याची अपेक्षा असेल तर घराच्या बाहेर या, तुळशी वृंदावन तुम्हाला दिसेल. फक्त एक तुळशीचं पान तोडा आणि ते तुळशीचं पान महात्म्याच्या हातावरती ठेवा. 10, 20, 100 रुपये द्यायची काहीच गरज नाही, काहीच नाही. फक्त एक तुळशीचं पान हातावरती ठेवायचं. 10 किलो सोनं दान केल्याचं पुण्य तुम्हाला लाभेल. 10 किलो वा, 10 किलो वा. बरं झालं महाराज सांगितलं तुम्ही. उद्यापासून जर आमच्या घरी महाराज आले तर तुळशीला पानच राहणार. सगळे तुळशीची पानं महाराजांच्या घरी. खरे का नाही. ज्याच्याकडे धन नसेल त्यानं हे करायचं बरं का. पण ज्यानं देवानं ज्याचं भलं केलं असेल, देवानं ज्याचं घर चांगलं केलं असेल तर त्यानं दान धर्म करावा. पण ऐका, पण ते दान देत असताना तुळशीचं पत्र जर दान केलं, तुळशी पत्र दान जर केलं, 10 किलो सुवर्ण दान केल्याचं पुण्य लागतं. धन्यवाद महाराज. वा, सुंदर ही पवित्र कथा सांगत असताना महाराज म्हणतात सप्तदिनामध्ये मांसाहार कोणी खाऊ नये. आपल्या गावात कोणी खात नाही, चांगली गोष्ट आहे. सप्तदिनामध्ये मदिरा भक्षण करू नये. आपल्या गावात कोणी मदिरा भक्षण करत नाही, चांगली गोष्ट आहे. पण बाहेरच्या गावात आवाज चाललाय ना मांडकीला, म्हणून मांडकीकरांना सांगायला, तुम्हाला नाही बरं. आपल्या गावलाही चांगलं महाराज. कधीच मांसाहार खाणार नाही, मदिरा पिणार नाही, नाही पिणार महाराज. खूप चांगलं गाव आपल्याला. हा, काल्याचं कीर्तन होईपर्यंत मला थांबायचं, बाकी काही नाही. आता ऐका, सांगण्याचं तात्पर्य एक आहे, सप्तदिनामध्ये या गोष्टी करू नये. 7 दिवसामध्ये आपण गणपतीचं पूजन करायचं आहे. जर शिव महापुराण कथा ऐकत असाल तर श्रीमद भागवत ग्रंथामध्ये जसा अध्याय आहे तसंच श्रीमद भगवद्गीता आहे. गीतेमध्ये 18 अध्याय आहेत. 18 अध्यायापैकी एक तरी श्लोक रोज आपण श्रवण करावा. वा, आपण 15वा अध्याय आताच घेतला आहे. धन्य आहात महाराज. पुन्हा काय नियम आहेत, त्या कथेचे नियम या ठिकाणी सांगण्यात आलेले. पहिला नियम असा आहे की जर स्वतःला वारकरी म्हणून घेत असाल तर पहिला नियम असा आहे, इतस्ततो तार्किको मार्जराः देवालस्य चांडालाः धान्य हरेण मूषकाः दुग्ध चोरेण बहुमूत्री मातृवद अंधत्व पितृवद बधिरत्व बकवद दीर्घनाशिकाः. जर स्वतःला तुम्ही वैष्णव म्हणून घेत असाल तर आपण जेवण करत असताना, आता रोज आपण जेवण करतो ना, जेवण हो तरी म्हणा, जेवण करतो महाराज, जेवण करतो महाराज. पण जेवण करत असताना, भोजन करत असताना कुणी जरी पुढे अतिथी दिसला तर लगेच म्हटलं पाहिजे या जेवायला, या म्हटलं पाहिजे. पण काही काही माणसं अशी क्रूर वृत्तीचे की पुढील माणूस आपल्या घरी चहा प्यायला येईल, जेवायला येईल म्हणून दार बंद करून जेवण करतात महाराज. अशी वृत्ती नसावी. जे माणसं दार बंद करून जेवण करतात त्या माणसाला पुढचा जन्म मांजरीचा भेटतो. कशाचा? मांजरीचा. मी म्हणत नाही बरं, श्लोक म्हणतोय. दालभ्य नावाचे संत म्हणतात, साईनाथ भाऊ काय म्हणतात, इतस्ततो तार्किको मार्जराः. आपण जर दार बंद करून जेवण जर केलं तर मांजराचा जन्म फिक्स आहे. पुढे ऐका, इतस्ततो तार्किको मार्जराः देवालस्य चांडालाः. माणसानं श्रीमंत माणसाचं खावं, माणसानं नेत्याचं खावं, पण माणसानं कधीच चुकूनही देवाचं कधी खायचं नाही. बघा, देवाला आलेला पैसा, देवाच्या मंदिरासाठी आलेला पैसा, देवाच्या विकासासाठी आलेला पैसा जो कोणी व्यक्ती खाईल त्या व्यक्तीला पुढचा जन्म चांडाळाचा भेटतो.
म्हणून देवाचं कधी खायचं नाही. देवालस्य चांडलाहा धान्य हरिण मूषकाहा. माऊल्यांनो ऐका, ध्यान देऊन ऐका. आपण जगामध्ये विश्वामध्ये धान्याची चोरी कधी करायची नाही. मी नेहमी सांगत असतो, आजही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आपण जर शेजाऱ्याकडून जर धान्य आणलं असेल, पीठ आणलं असेल, तर तुम्ही शेजारणीचं पीठ आणताना दाबू दाबू आणता आणि देताना काय भावना असते वा तुमची वा. असं करायचं नाही बघा. शेजारणीचं पीठ आणलं ना तुम्ही आणि ते पीठ आणल्याच्या नंतर तुम्ही दाबून आणलं, देताना नाही आपल्या घरचं जास्त जाईल म्हणून वरून टाकू टाकू तुम्ही देता. असं जो व्यक्ती करेल त्या माणसाला, त्या स्त्रीला किंवा त्या माणसाला पुढचा जन्म घुशीचा भेटतो बघा. घुस घुस माहिती का इकडे, माहिती का घुस घुस, हा घुशीचा जन्म भेटतो बघा. म्हणजे मूषक म्हणजे घुस, उंदराचा जन्म भेटत आहे. म्हणून या गोष्टी करायच्या नाही. या गोष्टी केल्याच्या नंतर हे भेटत असतं बघा. बरं, उद्यापासून ज्यांचं उष्ण पीठ आहे ते दाबू दाबू येणार, वापस चांगलं येणार का? कृपा त्या उद्धवाची, पांडुरंगाची नाही. असं विनोदानं बोलतो. या जगतामध्ये विश्वामध्ये या गोष्टी असतात. मातृवध, अंधत्व, पितृवध, बधिरत्व. मातेचा वध केल्यास अंधत्व येतं, पित्याचा वध केल्याच्या नंतर बधिरत्व येतं. बकवध दीर्घनाशिका. काही काही माणसं आमच्याकडे येतात, म्हणतात बाबा अहो याचं नाक छोटं आहे, हा पापी असेल. बिलकुलच नाही महाराज. याचं नाक चपट आहे म्हणून पापी आहे? बिलकुल नाही. ज्याचं नाक वाकड आहे तो पापी? बिलकुल नाही. ज्याचं नाक सरळ तो व्यक्ती पापी असतो. तुम्ही माझ्याकडे का पाहिले? टावर खाली रेंज आहे नाही का? ऐका, खरंच खरंच आता ऐका. शास्त्र सांगतं ज्याचं नाक सरळ तो व्यक्ती पापी. का? त्याचं कारण त्या माणसानं, मी म्हणत नाही, दालब्य नावाचे संत म्हणतात, त्या माणसानं मागच्या जन्मी बगळा मारलेला असतो, त्याचं नाक सरळ होत. बकवधः दीर्घनाशिका. त्याचं नाक सरळ होतं महाराज. हो, पुढे ऐका. या गोष्टी जर वैष्णव म्हणून घेता असाल तर आपण शिवाची कथा ऐका, भगवान भोले बाबाची कथा ऐका. आपण पण ती शिवकथा ऐकत असताना पूजा करायला जर बसले तर पहिली पूजा गणपतीची करा. कशाची? गणेशाची. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पण पूजा करत असताना जो तांब्यात तुम्ही घेतला असेल, पाणी घेतलं असेल, तर त्या पाण्यामध्ये असे बोट कधी बुडवायची नाही. काही काही माणसाला सवय असते बघा, असं बोट बुडवायचे मग देवाच्या अंगावर पाणी टाकायचं. असं बिलकुल करायचं नाही. असं जर केलं तर त्याचा परिणाम काय होतो? शौच विधीचं घाण पाणी घेऊन ते देवाच्या अंगावर टाकल्याचं पाप लागतं बघा. म्हणून पाणी घ्यायचं असेल, देवाच्या अंगावर टाकायचं असेल तर फुलानं टाकावं किंवा तांब्यानं टाकावं, पण या गोष्टी करू नये. हे नियम मात्र या ठिकाणी सांगू लागले. अत्यंत आनंद प्राप्त झाला. आपल्याला एक छोटीशी पुढील कथा ऐकायची आहे. त्या अगोदर एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नाम धारण करूया. श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण
क्या बोली नारायण 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 बोली हे पार्वती नारायण नारायण ओम नमः पार्वतीपते शिव हर हर जगतामध्ये विश्वामध्ये ही पवित्र कथा या आणि पुढे बरोबर 4:45 वाजता कथेला पूर्ण विराम देऊया. सुंदर ही कथा सांगत असताना अत्यंत गोड कथा या ठिकाणी मांडली जाते. काय कथा आहे ऐका ध्यान देऊन. महाराज म्हणतात किताराच्या नगरामध्ये देवराज नावाचा ब्राह्मण राहतो आणि या नगरामध्ये देवराज नावाचा ब्राह्मण अत्यंत वैभवशाली आहे, दुर्बल आहे. हा ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना तो दुर्बल, दारिद्र्यता, वेश्यागमन करत असे, पापकर्म करत असे, स्त्री लंपट होता, विश्वासघाती होता, हत्या करणारा होता, धन लुबाडणारा होता आणि आचारभ्रष्ट वागत असे. ध्यान देऊ नये का पापकर्म करत होता. ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतला पण त्रिकाल संध्या त्यानं कधी केली नाही. पापकर्म करत असे आणि पापकर्म करत असताना त्याच्या जीवनातलं बरेचसं आयुष्य संपून गेलं. आता आलं म्हातारपण. आता ध्यान देऊ नये का तारुण्य अवस्थेमध्ये आपण काय पाप केलं आपल्याला कळत नाही, पण म्हातारपणी बाजावर पडल्या पडल्या आपल्याला कळतं. किती जणाचे बांध, किती जणाचे जिस पाना था उसको तुमको दिया, जिसको पाना था तो तुमको दिया रे, जिसे पाना था तो उसको दिया, जिस पाना था उसको तुमको दिया रे, जिसे 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 पाना था उसको तुमको दिया। अमृत छोड़ा पीता है शराब रे, अमृत छोड़ा पिता है शराब रे, अमृत छोड़ा पिता है शराब रे. सगळं त्याला म्हातारपणी आठवतं बघा. आणि म्हातारपणी आठवल्याच्या नंतर ध्यान देऊन ऐका ज्या वेळेस त्याला म्हातारपणा झालेला आहे, देवराज नावाचा ब्राह्मण म्हातारपण झालेला आहे. किताराच्या नगरामध्ये तो राहतो आणि कितारांच्या नगरामध्ये राहत असताना काही दिवस निघून जातं आणि त्याला मात्र आपण केलेल्या पापाची आठवण येते. अरे आपण किती पाप कर्म केलं. त्यानं विचार केला आपल्याला गावात राहायचं नाही, आपल्याला नगरात राहायचं नाही, आपण आपल्या गावाचा त्याग करायचा, गाव सोडून द्यायचं असा त्यानं विचार केला आणि घराचा दाराचा सगळ्याचा त्याग करून तो मात्र एकटाच गंगेच्या कडेनं चालत निघतोय. बघा ध्यान द्या. ज्यावेळेस गंगेच्या कडेनं चालत जात आहे आणि गंगेच्या कडेनं चालत असताना दूर अंतरावरती तो जातोय आणि दूर अंतरावरती गेल्याच्या नंतर त्याला एक जुनं महादेवाचं मंदिर दिसतं बघा. पुरातन जसं घृष्णेश्वराचं मंदिर आहे ना तसं पुरातन महादेवाचं मंदिर दिसलं. त्याला अत्यंत आनंद झाला. महादेवाच्या मंदिरापाशी आला आणि तिथं आल्याच्या नंतर महादेवाच्या समोर नंदी असतो बघा. नंदीच्या शेजारी तो बसतोय आणि नंदीच्या शेजारी बसून तो मात्र आपण केलेल्या पाप कर्माची आठवण काढतोय. किती जणांचं धन लुबाडलं, किती जणांना वाईट वागलो, वेश्यावृत्तीचं गमन केलं, स्त्री अत्याचार केला, दारिद्र्यता सुंदर
दर्शन प्रेमान स्वामी प्रेमान भावना मूर्ती गौरी मोरा चंदनाची मोठी कुंकेश्वरा हिरे जडिला मुगा शोभा तो बरा देना पोरे चरणी गागरिया देव देव मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति दर्शन प्रेमान स्वामी प्रेमान भावना मूर्ति बोधर पीतांबर हरिवर वंदना सरसुंड वक्र तुंग जीव श्रीनाथ मूर्ति दर्शन प्रेमान स्वामी प्रेमान भावना मूर्ति आलौलौती विग्रहाळ ब्रह्माणे माळा विषय कंठ काळा त्रैनेत्री बाळा लावण्य सुंदर मासकी बाळा बेगुनिया जल निर्मल वाये तुळतुळा जय देव जय शिवशंकरा होता ऐसा शंकर शोभा वेल्लाळा जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा भारती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझकर गौरा जय देव या माझे ओरी रसा पडले हे पासुरपणी भाषण केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझकर गौरा जय देव राजांबर परिवर्तन सुंदर मदनारी पंचानन मनमोहन निर्जन सुखकारी जनकोटीचे बीज वाचे उठलेले मजेशी शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू तुझकर गौरा जय देव ओम जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव अनंतिनी धारा ओम जय शिव ओंकारा एकानन चतुरानन पंचानन रे हंसासन गरुडासन हंसासन गरुडासन वृषवाहन चतुर्भुज दशभुजाति भोले दशभुजाति शोभे तीनो रूप निरधरा तीनो रूप निरधरा त्रिभुवन जन मोहि ओम जय शिव ओंकारा अक्षरमाला वनमाला वृंदमाला धारी बोले बोले वृंदमाला धारी चंदन मृगमद मृगमद सोहे माले शशिधारी ओम जय शिव ओंकारा आश्रय बोले गागा परमुखे सनकादिक ब्रह्मादिक सनकादिक ब्रह्मादिक वेदादिक संगे ओम जय शिव ओंकारा आपरके माजत बना बोले चक्र त्रिशूल धरता जग करता जग हरता जग करता जग हरता जग पालन करता ओम जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव
पंचप्राणाचे आरती मुक्ताबाई ओवाळीची हरे राम